हॅलो. तर आज आम्ही निघालो आहोत दादरला शॉपिंगसाठी आणि सोबतीला असं सनसेटसुद्धा आहे. आता लग्नसराई जवळ येते, घरातलं एक लग्न आहे, त्याच्यामुळे शॉपिंग करायची आहे थोडीफार. प्रिशाला कपडे घ्यायचे होते म्हणून निघालो होतो. दादरला गेलो, तिथे एका शॉपमध्ये जाऊन प्रिशासाठी असे काही कपडे शॉर्टलिस्टेड केले आणि त्याच्यातला मग एक सिलेक्ट करून आम्ही फायनल केला. आणि कोणता ड्रेस घेतला ते तुम्हाला लग्नाच्या व्लॉगमध्ये दिसेलच, त्यासाठी तुम्ही लग्नाचे व्लॉग्स नक्की बघा. आणि दादरला तुम्ही कधीही जा, 12ही महिने तुम्हाला असंच काहीतरी चित्र दिसेल. अगदी गर्दीतून वाट काढून जावं लागतं. आणि माझीही थोडी शॉपिंग करायची होती, जसं की साडीवरती काही मॅचिंग गोष्टी वगैरे. आणि दादरला आलो आहे म्हटल्यावरती स्ट्रीट शॉपिंग तर गरजेचीच आहे, कारण तो सगळ्या बायकांचा जिव्हाळ्याचा विषय असतो. म्हणजे तुम्ही मॉलमध्ये कितीही काही घेतलं तरी पण ही जी शॉपिंग करण्यात मजा आहे ना, ती कुठेच नाही आहे. आणि कोणाकोणाला अशी स्ट्रीट शॉपिंग करायला आणि बार्गेनिंग करायला आवडते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि बाहेर गेलो आहे आणि पेटपूजा नाही केली तर काहीतरी चुकल्यासारखं वाटतं, म्हणून मग थोडीशी पेटपूजा करायला गेलो. आणि त्यात बनू तरी कसा मागे राहणार, म्हणून त्याचं इथे पॉपकॉर्न खाणं चालू होतं. आणि मला पॉपकॉर्न दे म्हटल्यावरती त्याने बघा मला किती सारे पॉपकॉर्न दिले होते. आणि त्यानंतर मी माझा मोर्चा वळवला होता मॅक्समध्ये असे काही शूज बघायला. पण मला काही फारसं त्यातलं कलेक्शन आवडलं नाही, त्यामुळे मी रिकाम्या हातीच निराशाने पुन्हा खाली आले होते. आणि ही तिघंजणं माझ्याबरोबर मॅक्समध्ये काही वरती आले नव्हते. आणि खाली येऊन बघते तर ह्या दोन्ही मुलांनी माझ्या बिचाऱ्या नवऱ्याला इतकं पिडलं होतं या हेडफोनसाठी. दोघांना 2 असा हट्ट चालू होता, पण आम्ही एकावरच मनवलं होतं त्यांना. कारण आमच्याकडे नव्याचे 9 दिवस नाही तर नव्याचे 2च तास असतात, त्यानंतर त्या वस्तू अशाच पडून असतात. तुमची मुलं ही या हेडफोनसाठी तुम्हाला अशीच जमवतात का? कारण जिकडे तिकडे बघावं तिकडे मुलांच्या डोक्यात हेच हेडफोन दिसत आहेत हल्ली. बघा, मी म्हटलं होतं ना नव्याचे 2 तास, पण 2 तासही झाले नव्हते. अगदी 2 मिनटातच त्याने ते सोडून इकडे बबल्सचा खेळ चालू केला. आणि मम्मी पप्पांकडे एवढा हट्ट करून, एवढं दमून भागून, एवढं फिरून फिरून माझं पिल्लू घरी आल्यानंतर असं काहीसं झोपलं होतं. तर चला, असा होता आमचा दिवस, अशी होती आमची शॉपिंग. चला भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.